श्री शिवलीलामृत 11वाध्याय रुद्राध्याय. श्री गणेशाय नमा. धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत मने शोनकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ते जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखी माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवती 24 सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी या गळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षडमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एकाये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान. भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजाद्याध भुसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिवर्ता मृदु भाषिणी पूर्वदत्ते ऐसी लाधिजय कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीला अमृत. बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागून ती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणाशी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो गवला सुकृत मित्र घराशी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळी ज्ञानी प्रतिसृष्टी करता. तो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रचनीचर. ते पृथुकैवारे समग्र जाळिले सत्र करुनिया. जनमेंजय सर्पसत्र केले ते अस्तिके मध्येच राहविले. पराशराशी पुलस्तीने पार्थिले मग वाचले रावणादिक. वीरांची सदटाऊनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. देवी पृथुकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोललो आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणुनी. राव प्रधाना समोर धावती साष्टांग नमुनी घराशी आणिती. षोडोपचारे पूजिती भावचित्ती विशेष.
समस्तावस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजियानी समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हाशी गूढ पडिले चित्ती मग ते दोघे कुमार आणुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेनी गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसी तेजस्वी उपमा तयांशी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तिचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त सामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्नपर्यक राजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विरोजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गजघरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ भूती कोकिळा तिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेशा असोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नभे परमशिव भक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात करी नेमेसी अन्नछत्र सदा सालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी याचक मनी जय जय इच्छित ते महानंदा पुरवित कोटिलिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे एक भद्रसेना सावधान कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवंतीच्या संगती करून त्यांसही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदनी आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करून स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होऊनी आनंद घन नेम करी तयाशी पृथ्वीचे मोल हे कंकन मीही 32 लक्षणी पद्मिन 3 दिवस संपूर्ण दाशी तुमची झाले मी तयाशी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेऊन आगळे तेज वर्णिले न जाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी
तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्नी. जन धावू लागले चहूकडून, एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठलव करी. एरी उठली घाबरी, तव वातात्मज चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्याचे काढून. कुक्कुट मर्कट दिधले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृतशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी कुसे सौदागर, महानंदी प्रति ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकून. वक्षस्थळ घेत बडवून, मने दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अतिलाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घालली सवेग, ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळ मूळी. दशभुज पंचवदन चंद्रमूळी, संकटी पाळी भक्ता ते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, नीळकंठ खटवांग धारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलाशी व्याघ्रांबर गळा, मनुष्य मुंडाचे हार. सर्वांगी वैशिष्टीत फणीवर, दशभुजा मिरविती. वरचेवर कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरून. अकस्मात महानंदेस झेलून धरित, हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. मी म्हणे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्यरूप पावोनी त्वरित, नगरा समवेत चालिली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेद बुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मदमत्सर नाही निशंक. जिथीची गोड उदक, अमृताहून कोटी गुणे. जेथे सुरतरुंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवला गारे, भक्ताकारणे निर्मिली. जेथे ओसनता बोलती शिवदास, ते प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा विनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास. मने हे कुमर दोघे निशेष, कुक्कुट मरकट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याच पूर्व पुण्य करून, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावतील बहुतांस, उद्धरतील तुम्हा ते. अमात्या सहित भद्रसेन, गुरुशी घाली लोटांगण. म्हणे तुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्ष करीती. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नभस एवढाच पुत्र आम्हास, परम प्रियकर राजस प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासे कथा वाटेल दुःख. हे सभा सकळी दुःखानवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, नातरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावयान करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल त्या समयाशी. राव एकदा धरणीशी, मूर्छा येऊनी पडेला.
अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपबळ मग रायाशी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरन जागर अहन ब्रह्म म्हणूनिया ते ध्वनी माया सत्य तेथोनी जाहले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांशे निर्मिलापित वसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता विधी समने सृष्टीरची पूर्ण एरू म्हणे मजत नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पढती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग सांप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जपतप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रिते हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कृतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली त्यांची मस्तर वाढिला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांपती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नानारीती चाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हरगौन ऐसे म्हणती जे त्या लागून आणुनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांची कुंभपाकी घालावे त्यांची रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयूत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोनिपाळा करी सप्तदीन राये धरिले दृढ चरण सदगद होनी बोलत सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू यात मुख्य नायक काळ मृत्यू भयलोक गुरुरक्षित्या पासुनी तरी त्वा आश्चर्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगशी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पढून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन जास बमनाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती ते शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणूनी उभा करी ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन शस्त्रघट मांडून अभिमंत्रूनी स्थापिले स्वरधुनीचे सलील भरिले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यान्नी आला चंडांश मृत्यू समयेता धरणीस बाळ मूर्छित पडेला एक मुहूर्त निचेष्टित चलल वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यास पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगा सारखे तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज ज्यांची साम्यता
कमळ भवांडी दुची नसे ते तेजे जैसे गभस्ती दिगंत तम संहारिती भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडुनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माये नभोदरी असो भद्रसेन यावरी वियुक्त होम करीतसे षडश अन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमोलिक वस्तू अद्भुत आणूनी अर्पी ब्राह्मणाशी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तुतुके भराए कसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे हेच ऐकली मात धनबार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंगार्चिजे की निर्देवास सापडे चिंतामणी क्षुधिता पुढे शिराब्धिये धावनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औत्तानपाती कया दुर्हृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान वंद्य जे का सर्वाते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्याशी चतुर्दश विद्या करतला मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडुनी पुन्हा सृष्टी करणार मागोतेनी अन्याय विलोकितानयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखुनी तेच क्षणी कुंडातुनी मृतिमंद निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्ह्य पत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन धावुनी धरती चरण ब्रह्मनंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी रावोभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गे येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राची चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठ विला मज देखिता मृत्यू सपुसू लागला शिवसूत एका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणित होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणित होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते हे महत्पुण्य निरसोनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मगुभा ठाकुनी कृतांत कर जोडुनी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी आणिक सहस्त्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो तेथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राये शद पद्मधन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पढती त्यांसी होय आयुष्य संतती त्यांसी काळन बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा
दशशत कपिला दान एकता पढता घडे पुण्य केले असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय तिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हीची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोके वैकुंठी वास बहुत स्वेच्छेने राहिले शेवटी शिवपदाशी पाऊन राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रहपीडा विघ्न पिसाच बाधा रोग दारुण न बाधीस सर्वताही येथे जे मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्याच्या सदनास न जावे ते त्याजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बेसती ज्याचे पंक्तीस त्याची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान ज्याशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मनंद प्रगटेल अपना हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मनंद तो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड एकादशाध्याय गोढहा श्री सांब सदाशिवा पर्णमस्तु शुभम भवतु।